नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आगरी बॉईज ललित शेलके. मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अमरनाथ यात्रेचं दर्शनाची लाईव्ह व्हिडिओ. आणि व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ, भटकंतीच्या व्हिडिओ, फिरण्याच्या व्हिडिओ, नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असतो. आम्ही गेलो होतो बाय भिवंडी टू अमरनाथ यात्रा, लेह लडाख, पंजाब, गोल्डन टेम्पल, अमृतसर, हे सर्व गोष्टी आम्ही फिरून आलो. भिवंडी ते अमरनाथ यात्रा हे जवळपास 2200 किलोमीटरचं अंतर आहे. हा आम्ही गाडीने प्रवास केला आहे. बालटान पार्किंग कॅम्प, इथे सर्व गाड्या पार्क होतात. हे तुम्ही पाहू शकता पार्किंग. आम्ही पोहोचलेलो आहोत अमरनाथ यात्रेसाठी आणि पार्किंग मध्ये आहोत. स्टार्ट. ओके, एकूण आमच्या भिवंडीवरून आलेल्या 4 गाड्या अमरनाथ यात्रेसाठी. अमरनाथ यात्रेसाठी आल्यानंतर ही अशी पार्किंगची व्यवस्था आहे. इथे गाडी लावून पार्किंग करून तुम्ही नंतर तुमचा पुढे पास करण्यासाठी आणि चेक इन करण्यासाठी तर राहू शकता. इथे तुम्हाला चेक इन करावी लागते आणि अशा पद्धतीने अमरनाथ यात्रेमध्ये या इथे तुम्ही आतमध्ये घुसल्यानंतर हे तुम्हाला लंगर दिसेल. या लंगरमध्ये जर खूप चांगल्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केलेलं जेवण मिळतं तर दिवसाला 505 इथे असतात, पण सकाळी लवकर येऊन लाईनला राहावं लागतं. एकदम पूर्णपणे फ्रीमध्ये खूप चांगला जातो. गाडी पार्किंगमध्ये एंट्री केल्यानंतर मला सगळ्यांना असे टेंट दिसतील. हे टेंट विकत घ्यावे लागतात. इथे असे टेंट आहेत, हे टेंट घ्यावे लागतात. हे असे सर्व आम्ही टेंट घेतलेले आहेत. 2000 रुपयात 2 टेंट. जवळपास एका टेंटमध्ये 8 पलंग आहेत आणि टोटल 16 बेड आम्ही घेतलेले टेंटमध्ये, 2 टेंटमध्ये. आणि हे जवळपास आम्हाला 2000 रुपयात मिळाले. तुम्हाला विदाऊट बेडवाले पण टेंट मिळतील, खाली झोपायचे, ते आणखी स्वस्त मिळतील. आणि हाच जो रोड आहे तो अमरनाथ यात्रेसाठी पुढे जातो. हे तुम्ही बघू शकता. ह्या डोंगराच्या पाठीमागे असा रोड निघतोय. अरे बघू शकता टेंटची सुविधा. असे टेंट घ्यावे लागतात. त्यांची मंडळी आराम करते. हर 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 हर. मार्गे यात्रेची सुरुवात. महादेव घेतला रस्त्याला तुम्ही बघू शकता असे चहाचा. आम्ही सर्व चहा पियाला जातो. सर्व आमचा ग्रुप खारी बटर चहा टोस्टचा आनंद घेताना मागे अशी चेकिंग होते. त्यानंतर असं पुढे जाऊन तिथे पुढे पण चेकिंग होईल. खरं तर खूप गर्दी असते, पण आम्ही 5:30 वाजता म्हणजे खूपच लेट निघाल्यामुळे ते सर्व खाली आहे. सर्व यात्री पुढे गेले आहेत. आता अशी चेकिंग होते. चेकिंग करून आमचा पूर्ण ग्रुप पुढे चालताना हे पहा पुढे होऊ शकता. पुढे आल्यानंतर असं तुम्हाला गेट लागेल. तुम्हाला रस्त्यामध्ये असे सर्व लंगर दिसतील. त्या लंगरमध्ये तुम्हाला भरपूर पोट भरून चहा प्या, चहा नाश्ता सर्व काही मिळेल.
आमचा ग्रुप आहे, 2 ग्रुप पाडलेत आणि रस्त्याला जवळपास 1 किलोमीटर चालता चालता हे तुम्ही असं घनदाट डोंगर पाहू शकता. आणि हा वरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने घोड्यांचा मार्ग आहे. तिथून लोक सर्व घोडे चालत असतात. तुम्ही पाहू शकता. हर हर महादेव. हे आपण पाहू शकता. खूपच डेंजर चढाई. सर्वांची हवा टाईट. आम्ही अर्ध्या रस्त्याला आहोत. आणखी जवळपास 12 किलोमीटर आहे. म्हणजे बोरपाडा ते काल्हेर आणखी प्रवास बाकी आहे. आणि हे बघू शकता डोंगरान कसा बर्फ आहे. आता ग्रुपची चालता चालता पूर्ण हवा टाईट झाले आणि वातावरण फुल टाईट झालं आहे. लोक घोडं समजून गाढवावरती जात आहेत. खरं तर हे खच्चर आहेत आणि वरती बरीचशी लोक ही प्रवास करतात. खरोखरच खूप कठीण रस्ता आहे. पोचलो आहोत नॅरो फोर्ट ब्रिज. हे बघा, ते पूर्ण बर्फ वितळून दुधासारखा वाहत आहे, पूर्ण नदीच्या रूपात. आणि ही बघू शकता, ही चालताना गाढवा जे आहे ते आधीमध्ये हैराण करतात. पाहू शकता खूपच अशी खतरनाक चढाण. हे गाढव सुद्धा चढता येत नाही. बघा, खूपच जास्ती अशी चढाई असलेला मार्ग. हे बघू शकता. पाहू शकता या आजींचं वय आहे 60च्या पुढं. आणि ह्या आजी ज्या आहेत त्या पायी चालल्या आहेत नगरवरनं. पूर्ण त्यांच्या ग्रुपच्या सोबत. आमच्या ग्रुपचे मॅनेजर चालल्यात गाढवावरती. हे बघा, गुफेचा पहिला व्ह्यू दिसतोय. ही इथे गुफा आहे. कुठला चाललोय हा बालटाण रूट आहे. आणि तसा त्याच्यावरती जो रूट आहे पहिला रूट खालचा वाला तो बालटाण रूट आहे, रिटर्नला आहेत. आणि त्याच्यावरचा जो रूट आहे तो पेलगाम मार्ग आहे. असे 2 रूट आहेत. आता अमरनाथ गुफा ही थोड्याच अंतरावर आहे. जवळपास 1.5 किलोमीटर इथून आहे. 1.5 ते 2 किलोमीटर. खूप थकलो आहे आम्ही. आता ज्या रूटने आम्ही आलो आहे किती खतरनाक चढाई आहे. पूर्ण डोंगर पार जंगली उंदीर किती मोठे आहेत. बघू शकता बर्फाची पूर्ण चादर बनलेली आहे. मी आता पालखी केली आहे. खूप दमलो आहे. पालखीची एकतर्फी फी जी आहे ती 1150 आहे आणि रिटर्नची 2150. तर आम्ही 2 पालख्या केल्या आहेत कारण की अजून चढाई खूप आहे आणि 4 वाजता यात्रा बंद होते. म्हणून पालखी हाच पर्याय आम्ही निवडला आहे आणि लवकरात लवकर दर्शन होईल. गुफा, अमरनाथ यात्रेची गुफा ही आलेली आहे आणि मी आता दर्शन घेऊन वरनं खाली आलेला आहे. रात्रीचे 10:50 झालेले आहेत. हे आम्ही रिटर्नला आहोत. आता जवळपास 3 किलोमीटर राहिला आहे आमच्या टेंट जवळ पोचायला.
बालटान मार्गे हा बघू शकता. रात्री पण किती छान प्रवास, पूर्ण रोडला लाईटिंग. जर तुम्ही अमरनाथ यात्रेसाठी बालटान मार्गाने जात असाल, पायी जाण्याचं जर तुमचं हे असेल तरी हरकत नाही. पण शक्यतो मी सांगेन, आम्ही स्वतःही पायी गेलो होतो. जाताना जे डोंगर आहेत ते खूपच खडतड आणि एकदम जास्ती चढावाचे डोंगर असल्यामुळे मी तर सांगेन की तुम्ही जातावेळी खच्चरचा वापर करा, म्हणजे जे घोडे आहेत त्यांचा वापर करा. आणि येतावेळी पायी येणं हे पसंत करा, जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही. कारण की तिकडे वर ऑक्सिजनची कमी असल्यामुळे खूपच त्रास होतो. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय आग्रिकोली.